नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. दर्शक हो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कुठलीही स्त्री, कुठलीही महिला ही मल्टीटास्कर असते. एकाच वेळी अनेक ठिकाणी ती तिची उत्तम भूमिका साकारत असते. 26 ऑगस्टला दरवर्षी आपण महिला समानता दिवस साजरा करतो आणि याच अनुषंगाने आजचा आपला विषय आहे समानतेच्या दिशेने जाताना. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आलेल्या आहेत डॉक्टर निशा शेंडे मॅडम. डॉक्टर निशा शेंडे यांच्याबद्दल सांगायचं झालंच तर 32 वर्ष या प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. त्याचबरोबर विद्यार्थी चळवळीपासून त्यांची सामाजिक कार्याची सुरुवात झाली. गेली 35 वर्ष फुले आंबेडकरी चळवळीत कार्यरत आहेत त्या. त्याचबरोबर स्त्री प्रश्नांवर 18 राष्ट्रीय परिषदांचे आयोजन त्यांनी केलेलं आहे. 2004 मध्ये रेऑन फाउंडेशनच्या वतीने वुमेन्स सबस्टन्स अवॉर्ड या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. 1960 नंतरचं स्त्रीवादी महिला साहित्य या विषयावर पोस्ट डॉक्टरल संशोधन त्यांचं झालेलं आहे. स्त्रीवाद, स्त्री प्रश्न इत्यादी विषयांच्या त्या अभ्यासक आहेत आणि त्याचबरोबर वक्ता सुद्धा आहेत. मॅडम, सखी सह्याद्री या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. नमस्ते. 26 ऑगस्टला आपण महिला समानता दिवस साजरा करतो, तर याची सुरुवात कशी झाली? 26 ऑगस्ट 1920 हा महिला समानता दिवस म्हणून साजरा करण्याचं युनोनी ठरवलेलं आहे आणि तेव्हापासून आपण तो साजरा करतो. पण हा साजरा करत असताना त्याच्या पाठीमागे स्त्रियांच्या संघर्षाची, स्त्रियांच्या चळवळीची खूप मोठी पार्श्वभूमी आहे. ती पार्श्वभूमी आपण थोडं पाहिलं की मग आपल्याला लक्षात येईल की 26 ऑगस्ट 1920ला नेमकं काय झालं होतं. आपल्याला असं लक्षात येईल, चळवळीचा अभ्यास करत असताना दुसरं महायुद्ध झालं. दुसऱ्या महायुद्धानंतर फार मोठ्या घडामोडी एकूण संपूर्ण जगामध्येच घडून आल्यात. एका बाजूला फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती आणि जगभरामध्ये वेगवेगळ्या क्रांत्यांचा तो काळ होता. त्यामुळे साधारणतः स्त्रिया देखील घराबाहेर पडू लागलेल्या होत्या. यानंतर मग असं लक्षात यायला लागलं स्त्रियांच्या की मतदानाचा अधिकार आम्हाला नाही आहे. म्हणजे पुरुषांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे पण आम्हाला मतदानाचा अधिकार नाही आहे. या मतदानाच्या अधिकाराची लढाई खरी तर सुरू झाली 1797 मध्ये. मेरी वुलस्टनक्राफ्ट नावाची जी लेखिका आहे तिने स्त्रियांच्या हक्काचं समर्थन म्हणजे विंडिकेशन ऑफ द राईट्स वुमेन नावाचं एक चांगला ग्रंथ लिहिलेला. आणि या ग्रंथामधून आम्हाला जे शिक्षण तुम्ही देता आहात स्त्रियांना ते आम्हाला पुरुषांच्यासाठी नको, म्हणजे पुरुषांची सेवा करण्यासाठी नको, तर ते आमच्या हक्क आणि अधिकाराची जाणीव निर्माण करणारं आम्हाला शिक्षण हवं. अशा पद्धतीचं स्त्री हक्काचं समर्थन करणारं ते पुस्तक त्या काळात तिने लिहिलं आणि ते खूप गाजलं. या काळामध्ये भरपूर लिखाण झालं. म्हणजे ॲरिस्टॉटल असतील आहे त्या काळामध्ये, त्यानंतर सिमॉन द बुवा असेल, बऱ्याच लेखक लेखिका या काळामध्ये लिहित होत्या. कारण आधुनिक पर्व पण सुरू झालेलं होतं एक, आणि या काळाचा तो सगळा होता विस्तारत गेला आणि त्याच्यामध्ये स्त्रियांना हे जाणवत गेलं की आपण मतदान करत नाही याचा अर्थ आपण या देशाचे नागरिकच नाही. म्हणजे तुमच्या सगळ्या याच्यामधला जो अर्धा हिस्सा आहे, म्हणजे स्त्री पुरुष मिळून जी समाज व्यवस्था आपण तयार करतो किंवा ती समाज व्यवस्था आपण जेव्हा असं म्हणतो तेव्हा त्या समाज व्यवस्थेमध्ये
स्त्रीला मतदानाचाच अधिकार नसेल तर ती नागरिक म्हणूनच ओळखल्या जात नाही. आणि स्त्रियांना हे भान आणि जाणीव निर्माण झाली की आपण नागरिक नाही आहोत आणि त्याच्यामुळे आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाचे नागरिक असणं ही खरं तर महत्त्वाची गरज आपली आहे. आणि ती लढाई, तो संघर्ष सुरू झाला. आता हा संघर्ष जगभरामधल्या सगळ्याच याच्यामध्ये देशांमध्ये सुरू झाला. इंग्लंडमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ही चळवळ फोफावली. आपल्याला लक्षात येईल की या चळवळीलाच मग पुढे सफ्रेजेट चळवळ म्हणून ओळखल्या गेलेलं आहे. सफ्रेजेट चळवळ या नावाने ही चळवळ ओळखल्या गेलेली होती. आणि जगभरातल्या स्त्रिया आता या मुद्द्यांवर बोलू लागल्या होत्या की मतदानाचा अधिकार आपल्याला मिळाला पाहिजे. पण आता मतदानाचा अधिकार मिळविण्यासोबत स्त्रियांच्या समोर स्त्रियांचे वेगवेगळे प्रश्न पण समोर यायला लागलेत. म्हणजे ज्याला घुसळण अशी म्हणतात ती सगळ्या चळवळीच्या, त्या घुसळीने मधून स्त्रियांच्या अनेक बाजू, स्त्रियांच्या अनेक प्रश्न, स्त्रियांचे संघर्ष, स्त्रियांना असणारी भेदभावपूर्वक वागणूक, या सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू लक्षात यायला लागल्यात. आणि मग त्याच्यामध्ये स्त्रियांची लढाई सुरू झाली. 1791 मध्ये राष्ट्रीय स्त्री मतदार हक्क संघर्ष समिती निर्माण झाली तिथे आणि तिथून हा लढा सुरू झाला. 26 ऑगस्ट 1920 ला महिलांना, म्हणजे पाश्चात्य महिलांना, बरं का, आता आपण सध्या भारताच्या परिप्रेक्षामध्ये विचारच करत नाहीत आपण सध्या, पाश्चात्य देशांमध्ये काही ठिकाणी स्त्रियांना हा हक्क मिळाला तो दिवस 26 ऑगस्ट 1920. आणि म्हणून त्या दिवसाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी 26 ऑगस्ट 1920 हा जगभरामध्ये इक्वॅलिटी दिवस म्हणजे समानता दिवस, स्त्री समानता दिवस म्हणून साजरा करण्यात आला. पण याच्या पाठीमागे मी जसं सांगितलं तसं स्त्रियांच्या संघर्षांच्या चळवळी, त्यांच्या चळवळींची, म्हणजे त्या एकाएकी काही ते सगळं मिळालेलं नाहीये त्यांना, आणि त्याची ती बाजू ती खूप महत्त्वाची आहे. म्हणून आमच्या सगळ्यांच्या चळवळीच्या दृष्टिकोनातनं हा 26 ऑगस्ट 1920 हा दिवस खरं तर महत्त्वाचा आहे. मग आता हे करत असताना मी तुला आणखीन एक महत्त्वाचं सांगते याला जोडूनच, की भारतात मात्र आपली वेगळी परिस्थिती होती. अच्छा, ती म्हणजे कशी? भारतामध्ये त्यावेळेला तर ब्रिटिशांचं राज्य होतं, आपला स्वातंत्र्याचा लढा सुरू होता. पण जसं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तसं संविधान लागू झालं आणि स्त्री पुरुषांना आपल्याला समान हक्क मिळाले आणि नागरिकत्वाचा दर्जा मिळाला. म्हणजे आपल्यापेक्षा त्यांचा संघर्ष हा अधिक जास्त होता, म्हणजे त्यांना जास्त संघर्ष करावा लागला तुलनेने आपल्या. म्हणजे आपला संघर्ष, कोणता संघर्ष म्हणते बघा मी, लक्षात घ्यायचं, मतदानाच्या अधिकाराचा संघर्ष त्यांच्या तुलनेने आपला कमी होता. आपल्याला तो विनासायास मिळाला, न संघर्ष करता. म्हणजे असंही म्हणायला लागेल आपल्याला की या सगळ्या पाश्चात्य देशांमध्ये झालेल्या चळवळीचं प्रतिबिंब भारतामधल्या स्त्रियांच्या प्रश्नांवर किंवा भारतामध्ये स्त्रियांचं नागरिकत्वाचा जो प्रश्न आहे त्यामध्येही पडलेलं आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे असं जगभरातल्या ज्या लढा असतो तो केवळ कुठला एका देशाचा लढा नसतो. म्हणजे स्त्रियांचा आपण जो विचार करतोय तो स्त्री प्रश्नांचा विचार करतोय. तर एखाद्या देशामध्ये स्त्री प्रश्नांवर जर काम होत असेल, संघर्ष होत असेल, तिथे चळवळी होत असतील, तर तो केवळ त्या देशापुरता सीमित नाही राहत. त्याचे पडसाद हे जगभरातल्या स्त्रियांच्या याच्यावर, अस्तित्वावर काम करत असतात आणि ती चळवळ पुढे जात असते. म्हणजे बेसिकली महिलांना आपला हक्क मिळावा, समान हक्क मिळावा, हाच त्यामागचा उद्देश होता. तर समानता म्हणजे इक्वॅलिटी. तर जेंडर इक्वॅलिटीकडे आपण कसं बघायचं? हो, हा खरं तर महत्त्वाचा प्रश्न याच्यासाठी आहे की आपण समानतेच्या याच्याकडे चाललो आहे, दिशेने चाललो आहे, किंवा आपण जी वाटचाल करतो आहे ती समानतेच्या दिशेने वाटचाल करण्यास निघालेले आपण सगळेजण आहोत, सगळ्या स्त्रिया आहोत, पुरुषही आपल्या सोबत आहेत या लढ्यामध्ये. आणि असं असताना आपण जेंडर इक्वॅलिटीकडे म्हणजे स्त्री पुरुष समानतेकडे किंवा मग लिंगभाव समानतेकडे कसं बघायचं हा प्रश्न आहे. आपण समजून घेऊया एक थोडंसं, कारण महत्त्वाचं आहे. ते असं की जेंडर हा जेव्हा शब्द आपण वापरतो तेव्हा जेंडर हा जो इंग्रजी शब्द आहे त्या इंग्रजी शब्दाला मराठीमध्ये पर्यायी आपण लिंगभाव हा शब्द वापरत असतो. लिंगभाव त्याला म्हणतो. म्हणजे लिंगभाव समानतेच्या दिशेने आपल्याला जायचंय. मग आता हे लिंगभाव म्हणजे काय हे आपल्याला समजायला पाहिजे, कारण ही संज्ञा खूप महत्त्वाची आहे.
ती तळापर्यंतल्या स्त्रियांना पण समजायला गरजेची आहे. जर आपण असं म्हणतो की स्त्रियांचे प्रश्न घेऊन आपल्याला त्यांना लढायला शिकवायचंय, त्यांना संघर्षाला उभं करायचंय, त्यांना सक्षम करायचंय, त्यांना पुढे आणायचंय, हे त्यांच्या अस्तित्वाला आकार द्यायचंय वगैरे वगैरे जर आपण हे सगळं म्हणत असू, तर लिंगभाव ही जी संकल्पना आहे ती संकल्पना समजणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे लक्षात आपण असं घेऊया, एखादं जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा जेव्हा ते बाळ येतं तेव्हा ते लिंग घेऊन येतं. म्हणजे आपण बाळ जेव्हा जन्माला आलं तेव्हा काय म्हणतो की एक तर मुलगी आहे किंवा मुलगा आहे. म्हणजे आपल्याला त्याच्यातलं सेक्स कळतो की ही मुलगी आहे, हा मुलगा आहे. म्हणजे मुलगा किंवा मुलगी जन्माला येणं ही बायोलॉजिकल फॅक्ट्स आहे, म्हणजे जैविक सत्य येते. किंवा एक तर ती मुलगी जन्माला आली असेल किंवा मुलगा असेल. पण लिंगभाव हे जैविक सत्य नाहीये. लिंगभाव म्हणजे जेव्हा ते जन्माला आल्यानंतर सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेमध्ये त्यांच्यावर जो भेदभाव केला जातो, स्त्री आणि पुरुष म्हणून जो भेदभाव केला जातो, ते भेदभावाचं आकलन करण्यासाठी लिंगभाव ही कन्सेप्ट, ही संज्ञा आपण वापरत असतो. आणि या संज्ञेनुसार मग आपण स्त्री आणि पुरुषांमधलं जे हे आहे की श्रेष्ठ, कनिष्ठ, दुय्यमत्व, याचा जो अभ्यास आहे, याचं जे आकलन आहे ते आपण आकलन लिंगभाव या संज्ञेनुसार करत असतो. आणि म्हणून लिंगभाव समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जसं ढोबळमनाने आपल्याकडे असं म्हटलं जातं की नाही 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 काय असतं ना, स्त्रिया मुळात अबलाच असतात, त्या शारीरिक दृष्ट्या तेवढं हे नसतात, पुरुष हा श्रेष्ठ असतो. ही जी अशी विधानं आपण समाजामध्ये किंवा अवतीभोवती वावरत असताना जेव्हा आपण ऐकत असतो तेव्हा आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की ही विधानं जेव्हा येत असतात तेव्हा ही लिंगभाव दृग्गोच्चार करणारी विधानं असतात. आणि ह्याच्यातनं स्त्री पुरुषांमध्ये विषमता आहे हे आपल्याला दिसत असतं. खरं तर म्हणजे विज्ञानही असं म्हणतं की काही वैशिष्ट्य आहेत ना, स्त्रियांमध्ये काही वेगळी वैशिष्ट्य आहेत शारीरिक आणि पुरुषांमध्ये काही शारीरिक वैशिष्ट्य आहेत. पण ही जैविक वैशिष्ट्य जी आहेत, जी वेगवेगळी आहेत, निश्चित आहेत, ही जैविक वैशिष्ट्य म्हणजे विषमता नाही, ती त्यांच्या शरीर धर्मानुसार निसर्गाने त्यांना बहाल केलेली आहे. ती बरोबर. म्हणजे निसर्ग त्यांच्यामध्ये कुठेच भेदभाव करत नाही. निसर्ग त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना जन्माला घालतो. पण समाजामध्ये आल्यानंतर मग ती बाई होते आणि तो पुरुष होतो. म्हणजे आपण त्याला अगदी इकडच्या आपल्या सगळ्या भाषेमध्ये सुद्धा ज्याला मर्द म्हणतो, असं मर्द नावाच्या फॅक्टरीमध्ये त्या पुरुषांना टाकलं जातं, त्या मुलाला घडवलं जातं आणि इकडे मुलगी घडवली जाते. त्याच्यामुळे सिमॉन द बुवा नावाची जी स्त्रीवादावरचं भाष्य करणारी आणि मोठी विदुषी जी आहे, ती लेखिका आहे, तिचं एक वाक्य मला या ठिकाणी कोट करावं असं वाटतं, जे आठवतंय मला, ते महत्वाचं आहे. ती म्हणते की बाई जन्माला येत नाही, बाई जन्माला घातली जाते. विमेन इज नॉट बॉर्न, विमेन इज कन्स्ट्रक्टेड. तिला बनवलं जातं, कन्स्ट्रक्ट केलं जातं. म्हणजे तिला लहानपणापासून तिच्यावरती संस्कार टाकले जातात की तू मुलगी आहेस, मग तू असं करायचं, तू विनयशील असायचं, तू सहनशील असायचं, तू रडायचं नाही, तू असं करायचं, तू तसं करायचं. आणि मग पुरुष असेल, मुलगा असेल, तर मग त्याला तसं घडवत जायचं की तू शूरवीर असला पाहिजे, तू कर्तबगार असला पाहिजे, तू रडणारा नको, तू भित्रा नको, वगैरे वगैरे वगैरे. ही सगळे म्हणजे आपल्याला लक्षात येईल की स्त्री आणि पुरुष नावाचे असे कप्पे तयार करतात समाजामध्ये. आणि त्या कप्प्यांमध्ये मुलगी आणि मुलगा बसवून त्यांची जडणघडण मिळायला नर्चरिंग आपण असं म्हणतो, ते नर्चरिंग जे होत असतं समाजामध्ये, ते मात्र त्याला आपला विरोध आहे. आपलं असं म्हणणं आहे की ही विषमता जेव्हा हे होतं, म्हणजे त्यांना समान संधी, स्त्री पुरुषची जी स्वतःची क्षमता आहे त्यांच्या संपूर्ण क्षमतेचा संपूर्ण विकास करण्याचं त्यांना स्वातंत्र्य देणं म्हणजे स्त्री पुरुष समानता असं आपण जेव्हा म्हणत असतो तेव्हा त्यांना हे स्वातंत्र्य देण्याची गरज आपल्याला समाजामध्ये आहे. त्यामुळे समाजाचा दृष्टिकोन बदलवणे, कारण आता असं कुठलंच एक उदाहरण राहिलेलं नाहीये की ज्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकू की नाही नाही हे बायकांना करू शकत नाही किंवा बायकांना हे जमत नाही, असं आपण म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की त्यांना जे समान संधी, समान स्वातंत्र्य, त्यांचे हक्क ह्याच्याबद्दल आपण जर त्यांना संधी दिली तर त्या स्वतःला सिद्ध करून दाखवू शकतात. बरोबर. मॅडम, आपण या विषयावर अजून चर्चा करूच, पण तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची.
दर्शको, तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा सखी सह्याद्री हा कार्यक्रम. छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपला विषय सुरू आहे समानतेच्या दिशेने जाताना आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर निशा शेंडे मॅडम. मॅडम, जेंडर इक्वालिटीवर आपण बोलत होतो, तर काय सांगाल? हो, मी आतापर्यंत ते सांगत होते की समाजामध्ये म्हणजे आपण हे बघूया की लिंग हे सत्य आहे, जैविक सत्य आहे, पण लिंगभाव हे मात्र जैविक सत्य नाही. म्हणजे ते नैसर्गिक नाही, ते कृत्रिम आहे आणि म्हणून ते कृत्रिम असल्यामुळे ते बदलता येऊ शकतं. बरोबर. म्हणजे लिंगभाव समानता आपल्याला आणता येऊ शकते, हा माझा मुद्दा आहे की लिंगभाव ही कृत्रिम संस्था असल्यामुळे ती आपल्याला बदलवता येऊ शकते, त्या दिशेने आपल्याला जाता येतं, पण ह्याच्यामध्ये आपल्याला दोघांचाही सहभाग महत्त्वाचा आहे समाजामध्ये. म्हणजे केवळ हा स्त्रीचा प्रश्न नाही आहे. म्हणजे अनेकदा असं म्हणतात की जेंडर स्टडी आत्ता खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे सगळ्या विद्यापीठांमध्ये अभ्यासला जातो हा विषय. तर नाही, हा स्त्रियांचा विषय आहे, तर तो अजिबातच नाही. जेंडर स्टडी लिंगभावाचा जो प्रश्न आहे हा स्त्री पुरुष दोघांचाही प्रश्न आहे. कारण मी आत्ता जसं सांगितलं की जडणघडण जी होत असते त्याच्यामध्ये बघा, लहानपणी मुलाला रडू देत नाही. म्हणजे तो जर पडला, त्याला जर काही लागलं तर लगेच आई किंवा घरातली सगळी जण म्हणायला लागतात, तू काय मुलीसारखं रडतोस रे, तू मुलगा आहेस ना. म्हणजे त्याला लहानपणापासून त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं शिकवलं जातं. आणि म्हणून आम्ही हे म्हणतो की हे तर त्याचंही शोषण आहे. म्हणजे मोकळ्यापणाने रडणं, आपल्या मोकळ्यापणाने भावना प्रगटीकरणाची जी आपली नैसर्गिक उर्मी आहे मानव म्हणून आपण, ती त्याची दाबल्या जाते, त्याचं तिथे दमन केलं जातं. आणि त्याच्यामुळे लिंगभाव केवळ स्त्रियांवर अन्याय करत नाही, तर लिंगभाव हा पुरुषांवर देखील अन्याय करतो. म्हणजे त्यांना त्या पद्धतीने मर्द बनवतो आणि मग स्त्रियांना मारलो पाहिजे, स्त्रियांना असं केलं पाहिजे, स्त्रियांचं असंच असतं किंवा त्यांना अक्कल नसते, त्यांचं मग कौटुंबिक असेल तर तिथे त्यांचं शोषण होतं. त्या घरादारामध्ये वावरताना आपण दुय्यम आहोत ही जाणीव त्यांना प्रकर्षाने होत राहते स्त्रियांना. हे का, तर मग आपली लिंगभावाची जी विषमता आहे, ज्या विषमतेमध्ये ही समाज रचना जी घडत जाते, त्यामध्ये जर आपण बदल करायचं ठरवलं, मी म्हटल्याप्रमाणे की ती कृत्रिम आहे, ती अनैसर्गिक आहे, त्याच्यामुळे त्याच्यात बदल करता येऊ शकतो आणि या शक्यता आहेत. तेव्हा आपल्याला आता शक्यतांच्या दिशेने जाणं खूप गरजेचं आहे. आणि हे खूप गरजेचं आहे बरं का. कारण एखाद्या राष्ट्रासाठी, म्हणजे भारत हे राष्ट्र म्हणून आपल्याला जर पुढे आणायचं असेल, अधिक बलाढ्य देश म्हणून पुढे आणायचं असेल, अधिक सक्षम म्हणून आपल्याला देश जर पुढे आणायचा असेल, तो केवळ पुरुषांमुळे नाही होत. त्याच्यामध्ये स्त्रीचा सहभाग आणि स्त्रीचं असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे स्त्री आणि पुरुष हे दोघंही सारखे नाही आहेत, लक्षात घ्या, सारखे नाही. आपलं असं म्हणणं अजिबात नाहीये की पुरुष जे करतात ते सगळं स्त्रियांनी करायचं आहे, हा याच्यामधला अजिबात आशय नाही आहे. हे आपण कृपया सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. नाही तर होतं कसं की मग आपल्यावर ताशेरे ओढले जातात. हा, म्हणजे काय तुम्हाला सगळं काय पुरुषांसारखं करायचं आहे का? अजिबात नाही. पुरुषांसारखं असणं म्हणजे नाहीये. दोघांच्या हक्क आहेत, दोघांचे अधिकार आहेत, ते समान संधी त्यांच्यामध्ये निर्माण करण्यात यावं, ते स्वातंत्र्य त्यांना बहाल करत आहेत. त्यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या सगळ्या क्षमता आहेत, जे वैशिष्ट्यांसह, म्हणजे स्त्रीमध्ये असणारी जी वैशिष्ट्य असेल ती, पुरुषांमध्ये असणारी जी काही वैशिष्ट्य असेल ती, त्या सगळ्याचा त्यांच्या क्षमतेसह संपूर्ण विकास करण्याची संधी निर्माण करणारी व्यवस्था आपल्याला निर्माण करायची आहे. आणि ही व्यवस्था समानतेकडे जाणारी असणारी आहे. म्हणजे आपण असं म्हणू की ॲटलिस्ट वागणूक दोघांना समान जरी दिली, त्यांचा स्वभाव समजून, तर बरं होईल. हो, ती आपल्याला घरातनं सुरुवात करावी लागेल. अजून एक महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये की आपल्याला शिक्षण प्रणालीमध्ये सुद्धा आपल्याला हा दृष्टिकोन आणावा लागणार आहे. म्हणजे शाळांमध्ये असताना अगदी उदाहरणं सुद्धा राजूचीच असायची. म्हणजे राजूनी 2 आंबे खाल्ले, त्यातले इतके आंबे नासके निघाले, तर राहिले किती. म्हणजे प्रत्येक वेळेला उदाहरण राजूचं असेल किंवा मग मुलाचंच असेल.
मुलींची उदाहरणं नसतात. म्हणजे गणितांच्या पुस्तकांमध्ये जर बघितलं तर लक्षात येईल की सगळी उदाहरणं मुलांची असतात. म्हणजे मग मुली या बाजूला असतात. किंवा लहानपणींची पुस्तकं मला अजूनही आठवतात ती की मग आई खाली भाजी चिरत बसलेली असते आणि बाबा काय तर मग पेपर वाचत असतात. म्हणजे ही उदाहरणं मला फार आठवतात अशी. तर तेव्हा हा सुद्धा दृष्टिकोन म्हणजे एकूणच समाज व्यवस्थेमध्ये भाषेच्या बाबतीत म्हणजे शिव्या असेल तर मग त्या सगळ्या स्त्रियांवर दिल्या जातात. किंवा अनेक गोष्टी म्हणजे मला तुला सांगायला आवडेल की मधल्या काळामध्ये मी एका ऑटोच्या पाठीमागे वाचलं की मजेदार आहे बरं फारच, की ज्याची बायको मुकी तो पुरुष सगळ्यात सुखी. म्हणजे आणि चक्क त्या ऑटोवर ते लावलेलं होतं. आणि मला हसण्यापेक्षा मी विचारात पडले की हे जर अशा पद्धतीचं स्टेटमेंट विधान तो जर कोट करत असेल तो ऑटोवाला, किंवा हे जे आलं असेल त्याच्या डोक्यामध्ये, म्हणजे बायकांनी बोलूच नये, बायकांनी व्यक्त होऊ नये, ही जी मानसिकता आहे ही लिंगभाव दर्शवणारी, विषमता दर्शवणारी मानसिकता आहे. आणि ही समाजामधल्या वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये आपल्याला ती दिसते. तर तेव्हा ही कप्पे बंद करणे आणि का निकोप वातावरण झालं असं म्हणतात. आता आपण हे जे बोलत असताना अगदी 100% ते लगेच होतं असं नाही. ही हळूहळू हळूहळू होणारी प्रक्रिया आहे. पण ती समजून घेणं, त्याचं आकलन करणं बौद्धिक पातळीवर खूप गरजेचं आहे. आणि कृतीच्या दिशेने जाणं सगळ्यात महत्वाचं. तेच स्त्री प्रश्नांच्या खरं तर वेगवेगळ्या बाजू असतात, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? हो, हे कारण स्त्री प्रश्न आपण एकसारखे आहेत किंवा सगळ्या स्त्रिया या शोषित आहेत असं नाही म्हणता येत. कारण मी याच्यासाठी सांगते की याच्या संदर्भात मधला खूप चांगला अभ्यास महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलेला आहे. आणि त्यांनी सत्सारच्या अंकामध्ये, सत्सार 2च्या अंकामध्ये त्यांनी स्त्रिया या सारख्या शोषित नसतात हे त्यांनी दाखवून दिलेले. त्यांच्या सार्वजनिक सत्यधर्मामध्ये सुद्धा त्यांनी हे पटवून दिलेले की सगळ्या स्त्रिया या सारख्या शोषित नसतात. म्हणजे आपल्याकडे जातीनिहाय स्त्रियांचे प्रश्न देखील वेगवेगळे असतात, हे लक्षात घेऊया. म्हणजे त्या आदिवासी स्त्रीचे प्रश्न वेगळे असतात, ते मध्यमवर्गीय स्त्रीचे प्रश्न वेगळे असतात, त्या मध्यमवर्गीय नोकरदार स्त्रीचे प्रश्न वेगळे असतात, त्या मध्यमवर्गीय गृहिणीचे प्रश्न वेगळे असतात, ती दलित कष्टकरी वर्गातील जर स्त्री असेल तर तिचे प्रश्न वेगळे असतात, ती वरच्या वर्गातली असेल, वर्ग आणि जात सुद्धा, तर तिचे पण प्रश्न वेगळे असतात. त्यामुळे स्त्री हे प्रश्न सगळे सारखे असतात असं म्हणता येत नाही. पण आता जसं हुंडाबळीचा प्रश्न, आपण मधल्या काळामध्ये हुंडाबळीचा मला अजूनही आठवतं की 80च्या दशकामध्ये बलात्कार आणि हुंडाबळी या प्रश्नांवर स्त्रीमुक्ती चळवळीनी किंवा स्त्रियांच्या सगळ्याच चळवळीनी फार मोठं रणकंदन उभं केलं होतं. आणि सरकारला असू देत, व्यवस्थेला असू दे, त्यांनी याच्यावर कायदे करायला सुद्धा भाग पाडलं होतं. त्याच्यामुळे हे जे प्रश्न आहेत, आता हुंडाबळीचा प्रश्न असेल तर तो आदिवासी स्त्रीमध्ये नाहीये, त्या जमातीमध्ये नाहीये, आदिवासी जमातींमध्ये नाहीये, किंवा अधिक कष्टकरी दलित जमातींमध्ये तो नाहीये. तर मग तो एका विशिष्ट जातीमध्ये किंवा वर्गामध्ये तो प्रश्न येतो. त्याच्यामुळे प्रश्नांची भिन्नता आहेच. आणि प्रश्नांची भिन्नता असून देखील स्त्रियांचे काही प्रश्न मात्र सारखे असतात, त्यांना घेऊन आपल्याला लढायचं असतं. मुळात काय आहे की मुळात हे असं आहे की स्त्री प्रश्न जरी वेगवेगळे असले, स्त्री प्रश्नांना वेगवेगळ्या बाजू जरी असल्यात, स्त्री प्रश्नांना वेगवेगळे आयाम जरी असले, मग ते देश काल परत्वे ते वेगवेगळं स्थळ वेगवेगळे जरी असले, तरी काही एक समान धागा त्यांच्यामध्ये आहे स्त्रियांमध्ये. आणि तो धागा पकडूनच आपल्याला स्त्रियांना पुढे आणणं, त्यांना सक्षम करणं खूप गरजेचं असतं. मॅडम, पुढे पण आपण चर्चा करणारच आहोत, पण तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. दर्शको, तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा सखी सह्याद्री हा कार्यक्रम. विश्रांतीनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मॅडम, 1975 साली स्त्री दशक जाहीर झालं, तर त्याविषयी काय सांगाल? संयुक्त राष्ट्रसंघाने याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि 1975 हे स्त्री दशक जाहीर झालं. मी अगदी सुरुवातीलाच सांगितलं होतं की जगभरामध्ये मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून स्त्रियांच्या चळवळी सुरू झाल्यात. या चळवळी केवळ मग मतदानाच्या अधिकारापर्यंत सीमित राहिल्या नाही, तर मग पाश्चात्य देशांमध्ये सुद्धा स्त्रियांचा
स्त्रियांचं जे शोषण होतं पितृसत्ता ही जी व्यवस्था आहे, ज्या पितृसत्तेच्या याच्याखाली स्त्रियांचं जे शोषण होऊ लागलं होतं त्याच्यावर आता भरपूर लिखाण होऊ लागलेलं होतं. आणि स्त्रियासुद्धा आता आपल्या हक्क आणि अधिकाराच्या प्रती जाग्या झाल्यात आणि मग त्या सगळ्या बोलू लागल्यात, त्या व्यक्त होऊ लागल्यात. त्यामुळे एक चळवळ, व्यापक चळवळ म्हणतात जगभरामधली, ही चळवळ मोठी होऊ लागलेली होती. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की जसं 8 मार्चला आपण जागतिक महिला दिवस साजरा करतो, तर 8 मार्चला एक मोठं महिलांचं खूप मोठं आंदोलन झालं शिकागोला, शिलाई कामगार असणाऱ्या स्त्रियांच्या. म्हणजे आपल्याला हे लक्षात येईल की स्त्रिया आता हळूहळू व्यक्त व्हायला लागल्यात, आपल्यावरच्या अन्यायाची दखल घेतल्या जावी यासाठी त्या बाहेर पडल्यात, रस्त्यावर आल्यात, मोर्चे आंदोलनं करू लागल्यात. आणि यातनं एक स्त्री चळवळीचा प्रारंभ झाला असं आपल्याला लक्षात येईल. आता या जगभरातल्या ज्या चळवळी आहेत त्या चळवळीचं लोण आपल्या भारतापर्यंत सुद्धा पोहोचलं, भारतात आलं. आणि भारतामध्ये सुद्धा स्त्री प्रश्नांकडे आता नव्याने बघण्यात आलं. त्यामुळे 1975 म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाने याच्यामध्ये आता पुढाकार घेतला आणि त्यांच्या पण लक्षात आलं की जगभरामधल्या स्त्रिया या शोषणाला सामोऱ्या जात आहे. पितृसत्ता नावाची जी व्यवस्था आहे जगभरामध्ये आहे, ती पितृसत्ता व्यवस्था स्त्रियांचं शोषण करते आहे. आणि म्हणून मग आता स्त्रियांना आता पुढे आणण्यासाठी, त्यांना न्याय हक्काची जाणीव निर्माण करून देण्यासाठी आणि एक प्लॅटफॉर्म निर्माण करण्यासाठी, म्हणजे त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म निर्माण व्हायला हवं की ज्या प्लॅटफॉर्मवर स्त्रिया येऊन बोलू लागतील, ते व्यक्त होऊ लागतील, स्वतःच्या प्रश्नांची त्या मांडणी करतील, स्वतःच्या प्रश्नांविषयी त्या बोलतील, स्वतःचे प्रश्न अधोरेखित करतील आहेत आणि त्यावर पुढे जाण्यासाठी मार्ग पण त्याच शोधतील आहेत. आणि ह्याच्यासाठी म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने पुढाकार घेऊन 1975 हे स्त्री दशक जाहीर झालं. भारतात सुद्धा याचे पडसाद पडले आणि भारतात सुद्धा या स्त्री दशकाचं स्वागत झालं. आणि ह्याचंच स्त्री दशकाचंच प्रतिबिंब पुढे स्त्रीमुक्ती चळवळीमध्ये पडलं. म्हणजे भारतामधल्या सगळ्या ज्या स्त्रिया होत्या, सगळ्या म्हणण्यापेक्षा ज्या शिकलेल्या स्त्रिया होत्या, ज्यांना हे सगळं कळत होतं, जगभरातले चळवळीचे प्रश्न त्यांना कळत होते, या सगळ्या स्त्रियांनी पुढाकार घेऊन स्त्रीमुक्ती आंदोलन नावासारख्या चळवळी उभ्या केल्या. स्त्री प्रश्नांवर वेगवेगळ्या पद्धतीने आता संघटना निर्माण झाल्यात. भारतामध्ये सुद्धा मोर्चे निघायला लागलेत, आंदोलनं झालेत. म्हणजे त्याच वेळेला आपल्याकडे मथुरा बलात्कार कांड, भौरी देवीचा प्रश्न असेल, हे असे काही बलात्काराचे प्रश्न, हुंडाबळीचे खूप मोठे प्रश्न त्या काळामध्ये ऐरणीवर आलेत. आणि स्त्रियांनी स्त्री संघटनांच्या मार्फत हे सगळं प्रश्न हातात घेतले. म्हणजे याचा रेटा एवढा वाढला की सगळ्या स्त्रिया, म्हणजे भारतातल्या स्त्रिया देखील आता स्वतःच्या प्रश्नांकडे नव्याने बघू लागल्यात. हे एक महत्त्वाचं. आता भारतामध्ये स्त्रियांच्या प्रश्नांना कधीच बघितलं गेलं नाही का, तर बघितलं गेलं. कारण भारतामधला संबंध सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासच मुळात वेगळा आहे. भारतामध्ये अगदी बाबासाहेब आंबेडकरांनी तर हिंदू कोड बिल आपल्याला संविधानाच्याच अंतर्गत देऊन टाकलेलं होतं. त्यामुळे हिंदू कोड बिल म्हणजे आपल्याला समानतेची आपली ती मोठी उपलब्धी होती आपल्यासाठी. त्याच्यामुळे फुल्यांनी सुद्धा आपल्याकडे खूप मोठ्या 19व्या शतकातल्या ज्या चळवळी झाल्या त्या सगळ्या चळवळी 1885 मध्ये, म्हणजे मी आधी लक्ष वेधते तुम्हा सगळ्यांचं, बुलढाण्याच्या ताराबाई शिंदे ज्या सत्यशोधक विचारसरणीच्या होत्या आणि सत्यशोधक चळवळीमध्ये काम करणाऱ्या होत्या, या ताराबाईंनी स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ लिहिला 1885ला. म्हणजे ज्या 1885ला इकडे ताराबाई लिहितात, तर तिकडे पाश्चात्य देशांमध्ये चळवळी सुरू आहे, तिकडेही लिखाण सुरू आहे. आणि ताराबाई इतकं स्त्रियांच्या प्रश्नांवर आणि पितृसत्तेवर इतके प्रहार करतात की त्या प्रहारामुळे आपणही खडबडून जागा होतो की अरे ताराबाई शिंदे जे बोलतात आहेत ते अगदी सत्य आहे. म्हणजे उदाहरणार्थ ताराबाईंनी असं एक म्हटलेलं आहे की स्त्रिया या, कारण विधवाचा प्रश्न खूप मोठा प्रश्न होता आपल्याकडे 19व्या शतकातला. अरे स्त्रिया विधवा होतात, तर त्या अगदी विधवा झाल्या की त्या अगदी खूप मोठा अपराध केला, त्यांनी खूप मोठी जबर शिक्षा त्यांना मिळाली सारख्या त्या तोंड करून आपल्या घराच्या आतमध्ये त्या जातात, म्हणजे त्यांना रवानगी केल्या जाते.
कोठडीमध्ये त्यांची. पण ते उलट असं विचारतात की मग पुरुषांनो, तुमची जेव्हा पत्नीचा मृत्यू होतो तेव्हा मग तुम्हाला का शिक्षा होत नाही? म्हणजे तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला म्हणून अपराध म्हणून तुम्ही तिला शिक्षा देता, तिची रवानगी कोठडीमध्ये, अंधार कोठडीमध्ये करता, तिची सावली सुद्धा तुम्ही कुणावर पडू देत नाही. मग तुमच्या बायकोचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या भाषेमध्ये, ताराबाई शिंदेच्या भाषेमध्ये त्या म्हणतात की मग तुम्ही दाढी मिशा भादरून अरण्यामध्ये का निघून जात नाही? तुम्हाला कशी हो 10व्या दिवशीच दुसरी तरुणी भेटते, 10व्या दिवशीच तुमचं दुसरं लग्न कसं होतं? म्हणजे हा जो भेदभाव आहे स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये, म्हणजे तिचं जे नैसर्गिक जगण्याचा अधिकारच ती केवळ विधवा झाली म्हणून तो काढून टाकायचा आणि पुरुषांना मात्र सगळे स्वातंत्र्य बहाल करायचं, हा जो दुटप्पीपणा आहे, या दुटप्पीपणावर ताराबाई शिंदेंनी कोरडे ओढलेले आहेत. फुल्यांनी सुद्धा हीच विधानं केलेली आहेत सार्वजनिक सत्यधर्मामध्ये. ते म्हणतात की नाही नाही, स्त्री आणि पुरुषांमध्ये स्त्रिया श्रेष्ठ आहेत असं ते म्हणतात. आणि ते स्त्रियांच्या दुय्यमत्वाची कारणं सांगताना असं म्हणतात की त्यांच्या शरीरामध्ये ती कारणं नाही आहेत. म्हणजे ते शरीर त्यांचं आपल्या हे आहे, पुरुषांपेक्षा कमकुवत आहे वगैरे वगैरे असं नाही, तर हे पुरुषांचा कावेबाजपणा आहे असा शब्द फुले वापरतात. आणि त्यामुळे भारतामधल्या स्त्रियांचं शोषण, ही पितृसत्ताक व्यवस्था, जात पितृसत्ताक व्यवस्थेची सांगड कशी घातल्या गेलेली आहे हे फुले आपल्याला दाखवून देतात, ताराबाई शिंदे आपल्याला दाखवून देतात. म्हणजे जसं आपण सीमांदोपुवाला तिकडे मानतो स्त्रियांच्या प्रश्नांसाठी, तसंच भारतामध्ये सुद्धा ताराबाई शिंदेंनी खूप मोठं काम केलेलं आहे, महात्मा ज्योतिराव फुलेंनी काम केलेलं आहे आणि बाबासाहेबांनी काम केलेलं आहे हिंदू कोड बिलांच्या निमित्ताने, हे आपल्या लक्षात येईल. मॅडम, आपणही महिलांसाठी अनेक कार्य केलेलं आहे, तर ही सुरुवात कशी झाली आणि कल्पना कशी आली तुम्हाला की आपण करायला हवं काहीतरी असं? 1975 हे स्त्री दशक जाहीर झालं आणि त्याच्यानंतर साधारणतः 1990 पर्यंत स्त्रियांच्या चळवळीचा खूप जोर होता. त्यामुळे काय झालं की मी साधारणतः 1980-82च्या सुमारास मी चळवळीत आले. म्हणजे मी तेव्हा विद्यार्थी दशेतच होते, त्यामुळे मी विद्यार्थ्यांच्या चळवळीकडे ओढल्या गेले. कारण त्यावेळेला मी नागपुरातली आणि नागपुरामध्ये आंदोलनाचं खूप मोठं एक वातावरण, ज्याला असं म्हणतात, ते वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे ओघाने विद्यार्थी असताना या चळवळीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन निर्माण झाला आणि उत्सुकता की आपण हे वाचलं पाहिजे, बघितलं पाहिजे. त्या काळामध्ये मला आणखीन एक चांगली संधी मिळाली, ती म्हणजे बाबा आमटेंच्याकडे दरवर्षी श्रमसंस्कार छावणी असते, शिबिर असतं तिथे दरवर्षी, म्हणजे अद्यापही तिथे होतंय. पण बाबा आमटे असताना आम्ही दरवर्षी श्रमसंस्कार छावणीत जायचो. या श्रमसंस्कार छावणीमध्ये भारतातले सगळे तरुण तरुणी एकत्र येत असत आणि ते आल्यानंतर तिथे सगळ्याच प्रश्नांवर, म्हणजे अगदी तरुणांच्या सुद्धा सगळ्या प्रश्नांवर, युवांच्या प्रश्नांवर आणि स्त्रियांच्या प्रश्नांवर, समाजव्यवस्थेच्या सगळ्या अंगांवर खूप चर्चा होत असे. आणि त्याच्यातून एक उमलण्याची, एक विचार करण्याची, एक बौद्धिक पात्रता ज्याला असं म्हणतात, ती संधी मला तिथून मिळाली. मॅडम, आपला प्रवास आपण जाणून घेऊया, पण तत्पूर्वी वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. दर्शको, तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा सखी सह्याद्री हा कार्यक्रम. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आपला विषय सुरू आहे समानतेच्या दिशेने जाताना आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर निशा शेंडे मॅडम. मॅडम, आपण प्रवासाबद्दल सांगत होते. होय, मी श्रमसंस्कार छावणीचे अनुभव सांगत होते. ते खूप मोठे होते माझ्यासाठी, म्हणजे ते अनुभव. कारण एक तर मला मुळात वाचनाची खूप आवड होती आणि धीटपणा होताच, नेतृत्व क्षमताही होतीच माझ्याकडे, ती मला लक्षात येते. आणि बाबा आमटेंच्या शिबिरामध्ये खरंच मला ती शिदोरी मिळाली, ती वैचारिक शिदोरी मिळाली. स्वतःकडे बघण्याची संधी मिळाली, स्वतःमध्ये बदल घडवून आणायची पण संधी मला त्याच्यात मिळाली. आणि मग आपण एकूणच आपल्या आयुष्याकडे कसं बघायचं, एक स्त्री म्हणून सुद्धा आपली जडणघडण त्याच्याकडे आपण कसं बघायचं, आपल्या अस्तित्वाला आकार देण्यासाठी आणि आपल्या अस्तित्वाची जडणघडण करण्यासाठी सुद्धा आपण कसं बघितलं पाहिजे, कोणत्या दृष्टिकोन बाळगला पाहिजे,
हा मला सगळं तिथनं मिळालं आणि मग मी चळवळीमध्ये आले. मी अगदी स्त्रीमुक्तीच्या चळवळीमध्ये होते, मी रंगभूमीच्या चळवळीमध्ये होते, मी स्त्रियांच्या सगळ्या चळवळीमध्ये होते आणि इथून माझ्या चळवळीचा प्रारंभ झाला. म्हणजे मी ती थांबली नाही नंतर. पण ही चळवळ जेव्हा सुरू होती आपली, म्हणजे अजूनही सुरू आहेच, तर यात काही विशेष असे अनुभव आलेले आहेत का? हो, अनुभव येतात. कारण जेव्हा आपण कृतीच्या दिशेने जेव्हा निघतो, म्हणजे बघा 2 टप्प्यावर एक असतं की एखाद्या चळवळीचा अभ्यास असणे आणि ती चळवळ रुजावी म्हणून मुळात स्वतःपासून सुरुवात करणं हे खूप गरजेचं असतं. म्हणजे त्या काळामध्ये आम्ही जाती व्यवस्था तोडली पाहिजे, जाती व्यवस्था अनेक प्रश्नांचं निर्माण करते, अनेक प्रश्न निर्माण करते, म्हणून आंतरजातीय विवाहाला आम्ही पुरस्कार करत असू. त्याच्यामुळे मी स्वतः आंतरजातीय विवाह केलेला त्या काळामध्ये. त्या काळामध्ये मग आम्हाला परत असं, मी चळवळीतच होते, त्यामुळे मग समाजाचा दृष्टिकोन म्हणजे समाजाचा रोष आपल्याला त्याला सामोरं जावं लागतं बरं का. पण ते जात असताना अगदी अगदी असं की ही चळवळीतली मुलगी आहे ना, कारण मी अनेकदा तुरुंगामध्ये पण जात असे, कारण विद्यार्थी चळवळीमध्ये होते, तर व्हायचं ते असं. तर मग नाही, मुलीच्या जातीला हे कुठं शोभतं, आहे की नाही, घराबाहेर राहणं जास्त शोभत नाही, मग ही संसार करू शकेल काय, अच्छा, असे प्रश्न निर्माण झालेत बरं का माझ्या बाबतीमध्ये. म्हणजे मग चळवळ करणारी, स्वतंत्र अस्तित्वाचा विचार करणारी, धाडसी एखादी जर स्त्री निर्माण होत असेल किंवा ती स्वतःबद्दल विचार करत असेल, तर समाजाचा संकुचित दृष्टिकोन, लिंगभावाचा जो दृष्टिकोन आहे त्याला आपल्याला सामना करावा लागतो. म्हणजे हे असे आणि अनेक अनुभव आलेत मला. म्हणजे उदाहरणार्थ आणखीन मी एक छान अनुभव तुम्हाला सांगेल की तो खूप महत्त्वाचा आहे मला सगळ्यांसाठी. मला असं वाटतं सगळ्या स्त्रियांनी पण आणि पुरुषांनी देखील तो समजून घ्यावा. मधल्या काळामध्ये एका BEd कॉलेजला मला एका व्याख्यानासाठी बोलवलं होतं. म्हणजे त्यांचा 3 जानेवारीला त्यांचं मला असं वाटतं स्नेहसंमेलन होतं आणि त्याच्या उद्घाटनासाठी मला बोलवलं आणि माझं व्याख्यानही त्यांनी ठेवलं. पण त्या व्याख्यानाच्या आधी या BEd कॉलेजच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी एक छोटंसं 10 मिनिटाचं एक नाटक, एक प्रसंग सादर केला. आता हा प्रसंग कसा होता, तर या प्रसंगामध्ये एका घरातलं चित्र होतं. त्या स्टेजवर, मंचावर ती मुलगी बसलेली आहे, म्हणजे ती बायको बसलेली आहे, ती पेपर वाचते, पायावर पाय ठेवलेला आहे, ती पेपर वाचते मस्तपैकी आणि नवऱ्याला ती ऑर्डर करते की मला चहा आण. मग चहा झाल्यानंतर नवरा केरसुनी घेतो आणि तो झाडून काढतो घर. नंतर तो तिचा चहाचा कप उचलतो, चहा नेऊन तो आत ठेवतो, म्हणजे तो सगळे कामं करतोय घरातली आणि ही आपली बसलेली ही ऑर्डर देती आहे. हे बघून मला धक्का बसला बरं का. धक्का याच्यासाठी की हे BEd कॉलेजचे विद्यार्थी होते. म्हणजे BEd झाल्यानंतर हे समाजाच्या वेगवेगळ्या याच्यामध्ये जाऊन हे शिक्षक बनणार होते. शिक्षकांचा जर स्त्रीमुक्ती चळवळीकडे बघण्याचा दृष्टिकोन जर असा असेल तर तो विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोहोचेल, हा माझ्यासाठी खूप चिंतेचा प्रश्न होता. मी त्याच्यावर बोलले की मग स्त्रीमुक्ती चळवळ म्हणजे बायकांनी या पद्धतीचं स्वातंत्र्य कुठेच मागितलं नाही बायकांनी, की आम्ही चहा करणार, तुम्ही चहा करायचं, तुम्ही केरसुनी हातात धरायची किंवा तुम्ही घरातले कामं करायचे, अशा पद्धतीची चळवळच नाहीये. मुळात ना आपण स्त्रियांच्या चळवळीकडे या पद्धतीने बघतो आणि मग तिथे सगळी गल्लत होते. आपला समानतेचा जो प्रश्न आहे तो वेगळा आहे. आपल्याला संधीच्या संदर्भामध्ये बोलतो, आपण विषमतेच्या संदर्भात बोलतो, घरातली कामं पुरुषांनी करायची आहे ही चळवळ आपली नाही आहे. पण मी तर असं म्हणेल की पुरुषांनी ते शिकायला पण पाहिजे, कारण घरकाम हे अतिशय खालच्या दर्जाचं आहे असं पण त्या स्त्रीला वाटून तिचा अपमान करण्याची पण संधी दवडल्या जात नाही की तुला काय अक्कल, तुला घरातलं सांभाळावं लागतं, तसं नाही. त्यामुळे स्त्रियांच्या चळवळीने स्त्रियांना भक्कमपणे आधार देण्याचं काम केलेलं आहे आणि अशी उदाहरणं मला अनेकदा आलेली आहेत, हे मी सांगू इच्छिते. पण जसं तुम्ही म्हणालात की आधी 1980 किंवा 70 साली बरेच त्रास होते किंवा समान हक्क नव्हता, पण आता बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत, तर त्याचा काही परिणाम झाला आहे का स्त्रियांवर म्हणा किंवा ओव्हरऑलच? हो, काही सकारात्मक बाजू आहेत. म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत की सगळंच काही वाईट आहे किंवा काही बदललं नाही. स्त्रियांच्या चळवळीने
19व्या शतकातल्या सगळ्याच समाज प्रबोधनाच्या चळवळीने आणि नंतर 1975च्या दशकानंतरच्या ज्या सगळ्या स्त्री चळवळी उभ्या झाल्या, या चळवळींनी भारतामधल्या सर्वसामान्य स्त्रियांना देखील बरंच काही सकारात्मक गोष्टी दिलेल्या आहेत. उदाहरणार्थ काही आपण लक्षात घेऊया की कायद्याचे जे प्रश्न होते, म्हणजे स्त्रियांसाठी जे कायदे होते, त्या कायद्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी अपुरेपणा स्त्रियांना जाणवत होता, चळवळीला जाणवत होता. त्यामुळे कायद्यांची परत एकदा अंमलबजावणी करण्यासाठी ही कायदे सशक्त करण्यात यावे, यासाठी स्त्रियांनी लढा दिला. आणि आता आपल्याला लक्षात येईल आहे की आत्ताच जी नवीन सगळे कायदे आहेत, म्हणजे उदाहरणार्थ विशाखासारखा कायदा असेल जो सेक्शुअल हॅरॅसमेंटचा आहे, की कामाच्या ठिकाणी लैंगिक भेदभाव होऊ नये अशा पद्धतीचा कायदा असेल, किंवा कुटुंबा अंतर्गत तिच्यावर अत्याचार अन्याय होऊ नये म्हणून तो जो कायदा असेल आहे, हे जे सगळे कायदे आहेत हे सगळे चळवळीचं फलित आहे, चळवळीचा परिपाक आहे, हे मी आपल्याला सांगू इच्छिते. म्हणजे आज स्त्रियांना जे काही मिळते आहे, जे कायदे आज त्यांच्या संरक्षणात उभे आहेत, म्हणजे उदाहरणार्थ आज आपल्याला लक्षात येईल की अनेक पोलीस स्टेशन्समध्ये, आयुक्तालयामध्ये सामाजिक सुरक्षा समिती आहे. स्त्रियांसाठी या समित्या बनवल्या गेलेल्या आहेत की स्त्रिया तिथे जाऊन आपल्यावरचे कौटुंबिक अत्याचार असतील वा अन्य अत्याचार असतील आहेत, अनेक प्रश्न असेल की त्या घरीदारी बोलू शकत नाहीत, पण ती सांगण्याची मुभा त्यांना या समितीच्या द्वारे मिळते. तिथे त्या सांगू शकतात, ते आपले प्रश्न मांडू शकतात आणि सोडवण्यासाठी मदत मागू शकतात. हे सगळं चळवळीचं फलित आहे. त्यामुळे स्त्रियांचं चळवळीत येणं, राहणं खूप महत्त्वाचं आहे माझ्या दृष्टिकोनात. आता जसं आपण म्हणतो की प्रत्येक क्षेत्रात स्त्रीने आपलं पाऊल ठेवलेलं आहेच, पण अजूनही बऱ्याच स्त्रिया अशा आहेत ज्या अजूनही ज्यांना करायचं आहे पण त्या घाबरतात की आपण जाऊ तर पुन्हा समाज काय म्हणेल वगैरे, हा प्रश्न येतो. तर त्या स्त्रियांना तुम्ही काय सांगाल? मी तर म्हणे या न्यूनगंडामधनं बाहेर पडायला पाहिजे. कारण आपण प्रगतीच्या दिशेने चाललोय, आपण असं बोलतो आहोत, आणि ती प्रगती आपल्याला साधायची आहे. आता मी प्रगती भौतिक अंगाने नाही बोलत आहे, लक्षात घ्या. मी समानतेच्या दिशेने प्रगतीच्या बद्दल बोलते. आणि इथे जर आपल्याला जायचं असेल, आपल्या हक्क आणि अधिकाराविषयी जर आपल्याला जागं व्हायचं असेल, आणि ते आपल्याला लक्षात येतं, आपल्याला येतं लक्षात की हे माझ्यामध्ये आहे, ही क्षमता माझ्यामध्ये आहे, हे कौशल्य माझ्यामध्ये आहे, हे प्रत्येक स्त्रीला जाणवतं ना. मग त्याच्यासाठी न्यूनगंड ठेवून घरात राहण्याची बिलकुल पर्वा करायची नाही. याचा अर्थ बाहेर निघणे म्हणजे घरातून संघर्ष करून किंवा घराला पूर्ण तोडून बाहेर निघायचं असं पण मी म्हणत नाहीये. पण तुम्हाला व्यक्त व्हावं लागेल. म्हणजे मला त्या ठिकाणी कमला भसीन नावाची आमची खूप मोठी कार्यकर्ती होती, ज्या आता हयात नाही आहेत, त्या मला असं म्हणतात की सहना छोडो कहना सीखो. म्हणजे मला ते फार आवडलं की सहना छोडो कहना. तुम्हाला व्यक्त व्हावं लागेल, तुमच्या न्यूनगंडावर तुम्हाला मात करावी लागणार आहे. आणि तुमचं आपण जो घाबरटपणा म्हणतो, त्या घाबरटपणावर मात करून आपल्याला कुटुंबासोबत बोलावं लागणार आहे. कुटुंबाला सांगावं लागेल की मला हे करायला आवडेल, मला माझी इच्छा आहे, इथे माझी क्षमता मी पूर्ण उपयोगात आणू शकते, ती सकारात्मक दिशेने नेऊ शकते. तर ते बोलायला पाहिजे, मला असं वाटतं. नक्कीच. अजून बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहे, पण तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा सखी सह्याद्री हा कार्यक्रम. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मॅडम, तुमच्या कार्यकाळात जेव्हा तुम्ही प्राध्यापिका होत्या तेव्हा तुम्ही संत गाडगेबाबा युनिव्हर्सिटीमध्ये महिला परिषदेचं स्थापना केली, तर त्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा. मी नोकरीच्या निमित्ताने अमरावतीमध्ये गेले. अमरावतीमध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतर्गत मी महिला प्राध्यापक परिषदेची स्थापना केली 1998ला. 1998ला यासाठी की 1998 हे डॉक्टर पंजाबराव देशमुख उर्फ भाऊसाहेब देशमुख यांचं जन्मशताब्दी वर्ष साजरं होणार होतं. आणि त्यानिमित्ताने भाऊसाहेबांच्या एकूणच कार्याचा मी अभ्यास करायला लागले, कारण त्याच काळात आमचं नाटक पण भाऊसाहेबांवर सुरू होतं. आणि त्यानिमित्ताने मी वाचायला लागत असताना मला भाऊसाहेबांबद्दल खूप विस्तृत माहिती वाचायला मिळाली. आणि मला लक्षात असं आलं की अमरावती विद्यापीठाच्या अंतर्गत वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिला प्राध्यापक कार्यरत आहेत. आणि या महिला प्राध्यापकांना जेंडर
इक्वॅलिटीचा दृष्टिकोन, स्त्रीवादाचा परिचय, स्त्री सक्षमीकरणाचा परिचय, अशी जी सगळे वेगवेगळे पैलू आहेत, वेगवेगळ्या बाजू आहेत. स्त्रीवाद तर ही विचारप्रणालीच आहे. या सगळ्या गोष्टींचा जर परिचय झाला, त्याचा अभ्यास आपण त्यांना सगळ्यांचा आपला झाला आणि एक स्त्रियांचा एक हा जो वर्ग आहे, प्राध्यापकांचा जो वर्ग आहे, हा जर या दृष्टिकोनातून विचार करू लागला तर याचा फायदा किंवा याची पडसाद विद्यार्थ्यांपर्यंत जाते. म्हणजे आपल्याला पिढी घडवायची. प्राध्यापक काय करतो, तो नुसतं शिकवत नाही, तो पिढी घडवत असतो, तो पिढी संस्कारित करत असतो. त्यामुळे संस्कारित करण्यासाठी जर प्राध्यापक जर हा लिंगभाव दृष्टिकोन समजून घेणारा असेल, पितृसत्ता माहिती असणारा असेल, स्त्रीवादाचा परिचय त्याला जर असेल, स्त्री पुरुषांच्या समानतेबद्दल विचार करणारा असेल, तर मला असं वाटतं की पुढची जी पिढी आहे त्याच्या हाताखालून जाणारी, ती नक्कीच संस्कारित पिढी निर्माण होऊ शकते. आणि म्हणून हा दृष्टिकोन ठेवून फुले, आंबेडकर, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या सगळ्यांच्या विचारांना समोर ठेवून, त्या विचारांचा आदर करून महिला प्राध्यापक परिषदेची सुरुवात केली. आणि मग ती सुरुवात इतकी छान झाली, म्हणजे त्या परिषदांना प्रचंड सगळ्या स्त्रियांनी प्रतिसाद दिला, खूप गर्दी झाली. आणि स्त्रियांचे सगळे प्रश्न, म्हणजे अगदी चिखलदऱ्याला आम्ही आदिवासी स्त्रियांच्या प्रश्नांवर 2 दिवसाचं आम्ही ती परिषद घेतली, कॉन्फरन्स घेतली. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी, आम्ही प्रत्येक महाविद्यालय म्हणजे 5ही जिल्ह्यांमध्ये आम्ही वेगवेगळ्या स्त्रियांचे प्रश्न अधोरेखित करून समोर आणून त्या पद्धतीच्या आम्ही कॉन्फरन्सेस घेत असू. आणि या सगळ्या कॉन्फरन्सेसला स्त्रियांनी, म्हणजे प्राध्यापक स्त्रियांनी आणि समाजामधल्या ज्या जागरूक स्त्रिया आहेत, अभ्यास करणाऱ्या स्त्रिया आहेत, त्यांनी पण खूप प्रतिसाद दिला. महाराष्ट्रातील आणि देशभरातील सगळ्या नामवंत स्त्रिया, अभ्यासक स्त्रिया, चळवळीतील स्त्रियांनी या परिषदेला पाठिंबा दिला आणि स्वतः त्या परिषदेमध्ये त्या उपस्थित राहिल्यात. हे लक्षणीय यश या महिला परिषदेचं आहे, हे मी आपल्याला सांगू इच्छिते. आपल्या ज्या दर्शक स्त्रिया आहेत, सख्या आहेत आपल्या, त्यांना तुम्ही काय विशेष संदेश द्याल? हो, माझ्यासाठी त्या खूप महत्त्वाच्या आहेत. सख्यांनो, मी अगदी बोलले आहे की मी विचार करणारी आहे, पण तो विचार कृतीमध्ये आणणाऱ्यांपैकी आहे. त्यासाठी आयुष्यभर चळवळीमध्ये संघर्षरत राहिली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही कष्टकरी वर्गातील असाल, तुम्ही गृहिणी वर्गातील असाल, तुम्ही नोकरदार वर्गातील असाल, तुम्ही समाजव्यवस्थेच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये कार्यरत असाल, तरी देखील या समाजाला निरपेक्षतेकडे घेऊन जाण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. आणि आणखीन आपण एक लक्षात ठेवूया, लिंगनिरपेक्षतेकडे आपल्याला जायचं असेल, लिंगभाव समानतेकडे जर आपल्याला जायचं असेल, तर आपली धर्मनिरपेक्ष होणं ही पहिली गरज आहे. आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये लिंगनिरपेक्ष समाजव्यवस्थेचं प्रतिबिंब पडलेलं आहे, हे आपण लक्षात घेऊया. आणि म्हणून आपल्याला विज्ञानवादी, विवेकवादी दृष्टिकोन बाळगणं खूप गरजेचं आहे. आपला आत्मसन्मान, आपला आत्मविश्वास तो समोर आणणं, त्या दिशेने कृती करणं. मी कुठेही कमी नाही, मी गृहिणी जरी असली तरी माझं ते काम अतिशय महत्त्वाचं आहे, म्हणजे त्याही न्यूनगंडात जाऊ नका. आपल्या सगळ्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत, मला माहिती आहेत, पण त्या सगळ्या प्रश्नांवर हळूहळू आपल्याला मात करता येऊ शकते. आपला निर्धार असणं गरजेचं आहे. आपलं वाचन, आपण काय वाचतो, कारण आपलं वैचारिक जडणघडण नुसतीच आपली जडणघडण नाही, तर त्या जडणघडणीमध्ये वैचारिक जडणघडणीचा पण खूप मोठा सहभाग आहे. त्यामुळे आपण काय वाचतो हा सुद्धा महत्त्वाचा आहे. आपली बौद्धिक पातळी त्या दिशेने आपल्याला कशी नेता येईल तो प्रयत्न करायचा आहे. आणि ही समाजव्यवस्था स्त्री पुरुष समानतेच्या दिशेने कशी नेता येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. तो स्वतःपासून सुरुवात करावं लागणार आहे. त्याच्यामुळे तुमचं धीट होणं, तुमचा स्वतःजवळ स्वतःचा आत्मविश्वास विस्तृत करणं, मोठा करणं, बाळगणं आणि आत्मसन्मानाची आपल्या काळजी घेणं. ज्याही तुम्ही क्षेत्रात असाल
त्याही क्षेत्रामध्ये धीटपणे वावरा. मी कमावती नाही म्हणजे मी काहीतरीच, माझ्याकडे काहीच नाही आहे असा कुठलाही विचार तुम्ही बाळगू नका. माझं स्त्री असणं महत्त्वाचं आहे, माझं दिसणं महत्त्वाचं नाही आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे आज आपण ज्या भांडवली बाजारपेठीय युगात आहोत तिथे सौंदर्यीकरणाचे परिमाणं आपल्याला वाढवायची नाही आहेत. तर माझं असणं महत्त्वाचं आहे, माझं दिसणं महत्त्वाचं नाही आहे. आणि माझ्या असण्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत. आणि माझ्या असण्यासोबत मला या देशाला समानतेकडे, स्त्री पुरुष समानतेकडे न्यायचं आहे. विकासाच्या संधीमध्ये स्त्री पुरुष समानतेचा संधी पैलू हा खूप प्रकर्षाने समोर येणार आहे आणि देशाला अतिशय वेगळ्या उंचीवर नेणारा आहे. त्याच्यामुळे अन्याय होऊ नये, अत्याचार होऊ नये, त्यासाठी आपणही चूप राहू नये. अवतीभोवती आपल्या मुली ज्या घराबाहेर पडल्या आहेत, सन्मानासाठी पडल्या आहेत, त्यांना सुरक्षितता कशी मिळेल आहे, त्या सुरक्षिततेच्या दिशेने जाताना आपलंही समोर येणं, व्यक्त होणं खूप गरजेचं आहे. या सगळ्या मुलींच्या, तरुणींच्या पाठीमागे आपलं उभं राहणं, हातात हात घालून आपण समोर जाणं आणि चळवळीचा एक नवा आरंभबिंदू सुरू करणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला हे सगळं पटत असेलच ही मला रास्त ग्वाही मी तो या ठिकाणी देते. मॅडम, खरंच बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या आम्ही आणि बरेच प्रश्न जे स्त्रियांचे असतील ते पण तुमचं हे वाक्य ऐकून नक्कीच सॉल्व्ह होतील असं वाटतंय. वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात तेव्हा नागपूर दूरदर्शनकडून तुमचे खूप खूप आभार. नमस्ते.